चला आज छान मूग डाळीची आमटी बनवूया। त्यासाठी मी ते 1 वाटी मूग डाळ स्वच्छ धुवून घेतलेली आहे। त्यामध्ये पुरेसा असं पाणी घालायचं व शिजण्यासाठी ठेवायचं। फोडणीसाठी मी इथे 2 इंच खोबरं घेतलेलं आहे व 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या छान बारीक वाटून घ्यायच्या। तोपर्यंत इथे आपली डाळही शिजून तयार झालेली आहे। फोडणीसाठी पातेल्यामध्ये तेल गरम केलेलं आहे। त्यामध्ये मोहरी, जिरे घालायचं। त्याचबरोबर हे वाटून घेतलेलं सुकं खोबरं आणि लसूण छान परतवून घ्यायचं। त्यामध्ये भरपूर असा कढीपत्ता टाकायचा, अर्धा चमचा हळद टाकायची व 1 टोमॅटो बारीक कट करून टाकायचा व छान असा परतवून घ्यायचा। टोमॅटो छान परतला गेला की त्यामध्ये 1 छोटा चमचा गरम मसाला घालायचा। त्याचबरोबर 1.5 चमचा लाल तिखट घालायचं व भरपूर अशी कोथिंबीर घालून छान परतवून घ्यायचं। यामध्ये आता आपण शिजवलेली डाळ घालायची व चवीनुसार मीठ घालून 7 ते 8 मिनिट उकळून घ्यायचं। उकळते वेळी यामध्ये भरपूर अशी कोथिंबीर घालायची। इथे आपली मूग डाळीची आमटी बनवून तयार झालेली आहे। चला तुम्ही पटकन सबस्क्राईब करा।